नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे, ते म्हणजेच MSRTC महामंडळ महाराष्ट्र शासनाचे जे MSRTC बसेस आहेत त्या बसेस विषयीच आज व्हिडिओ असणार आहे. मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये एसटी महामंडळाच्या बसेस बद्दल किंवा स्थानकाबद्दल हे विशेष व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बस पाहिल्या तर राजमाता जिजाऊ नावाच्या बसेस या आलेल्या आहेत. मित्रांनो, नवीन बसेस देखील आलेल्या आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये बारामती बस स्थानक हे 1 नंबरचं ठरलेलं आहे. 1 करोड रुपयाचं बक्षीस देखील त्या बस स्थानकाला दिलेलं आहे. मित्रांनो, सर्व स्वच्छता आणि सुविधेने युक्त असलेलं हे महाराष्ट्रातील बारामती येथील बस स्थानक मित्रांनो 1 नंबरचं ठरवल्या गेलेलं आहे. परंतु मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन विषय घेणार आहोत, ते म्हणजे मित्रांनो की आवाज तुमचा आणि दिशा आमची या धोरणावर असलेले हे नवीन विषय आजचा असणार आहे, ज्यामध्ये मित्रांनो कोणत्या मार्गावर नवीन एसटी ची सुरुवात व्हायला हवी आहे हे मी तुमच्याकडून जाणून घेणार आहे. बरेचसे ठिकाण असे आहेत की ज्यावर आतापर्यंत देखील एसटी जात नाही. बरेचसे गाव देखील असे आहेत की ज्या ठिकाणी आज पण एसटी ही सुरुवात झालेली नाही. मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला कमेंट करून आम्हाला सांगायचं आहे की असे कोणत्या मार्गावर नवीन एसटी ची सुरुवात व्हायला हवी हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. मित्रांनो, जेणेकरून एक पाऊल सुविधेकडे हे आपल्याला धोरण चालू ठेवता येणार आहे. मित्रांनो, बारामती येथील बस स्थानकाकडे पाहून हेच आपल्याला सांगता येईल की येथील सुविधा जी आहे ती आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे. आणि आता उद्यापासून 1 जून पासून मित्रांनो एसटी महामंडळाचे नवीन नियम देखील येणार आहेत, ते म्हणजे ज्यामध्ये जे वयोवृद्ध तिकीट होते, जे 0 होते, जे 0 तिकीट होते मित्रांनो, ते आता त्यावर 2 रुपयाचा अधिभार वापरला जाणार आहे. तिकीट 2 रुपयाचं काढावं लागणार आहे. मित्रांनो, त्याचबरोबर बस स्थानकावर 30 रुपयामध्ये चहा आणि नाश्ता याची व्यवस्था देखील होणार आहे. मित्रांनो, त्याचबरोबर टॉयलेट, शौचालय हे याकरिता पैसे आकारण्यात येत होते, ते आता 1 जून पासून पैसे आकारण्यात येणार नाहीत, पूर्णपणे मोफत होणार आहे असे शासनाकडून सांगण्यात आलेले आहे. मित्रांनो, त्याबाबतचा जो GR आहे तो अजून देखील आलेला नाही, परंतु 1 जून पासून ही सुविधा उपलब्ध होणार आहे असे सांगण्यात आलेले आहे. मित्रांनो, त्यामुळे हे एसटी महामंडळाचे एक नवीन धोरण आहे, ज्यामध्ये सर्वांना सोयीस्कर होईल आणि एक पाऊल सुविधेकडे हे त्यांचं धोरण मित्रांनो पूर्णपणे यशस्वी होईल असं आपल्याला वाटत आहे. कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता मित्रांनो, तुम्हाला या धोरणाबद्दल काय वाटते किंवा कोणत्या मार्गावर नवीन एसटी ची सुरुवात व्हायला हवी हे देखील तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे, जेणेकरून आपला या व्हिडिओ मार्फत आवाज तुमचा आणि दिशा आमची या धोरणाकडे शासनाचे लक्ष जाईल. मित्रांनो, त्यामुळे एक पाऊल सुविधेकडे होईल. ज्या ठिकाणी बसेस जात नाहीत त्या ठिकाणी देखील बस जाऊन त्या ठिकाणी असणारे जे नागरिक आहेत त्यांना देखील सुविधा मिळण्याला सोयीस्कर होईल. मित्रांनो, व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओ.